मित्रांनो शाळेतल्या पोरांचा छोटासा कार्यक्रम इथे आहे, तर बघूया आपण हा कार्यक्रम। सुनो सुनो वाय सुनो 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 वाय सुनो 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 वाय सुनो सुनो। आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहोत। या पथनाट्याचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत। चला तर मग पाहूया। स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने, देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने, देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने। आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहोत। या पथनाट्याचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत। चला तर मग पाहूया। नमस्कार मंडळी, बरं आहे का? माझे नाव शंभू, माझे नाव लक्ष्मी। आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहोत। या पथनाट्याचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत। चला तर मग पाहूया। वहिनीला जायला शौचालयदारी, वहिनीला जायला शौचालयदारी, आता तरी विचार कर दादा बाई, आता तरी विचार कर दादा बाई। आमच्यासाठी नको पण वहिनीसाठी बाई, आमच्यासाठी नको पण वहिनीसाठी बाई। दादा मला एक वहिनी हा, दादा मला एक वहिनी हा। हो आणतो हो हो बांधतो, मगच लग्नाचा विचार करतो। स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ, स्वच्छ भारताची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर, स्वच्छ भारताची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर। स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ, संत महात्म्यांचे ज्ञान आता स्वच्छ भारत अभियान, संत महात्म्यांचे ज्ञान आता स्वच्छ भारत अभियान। स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ओ। आम्ही सर्वांनी स्वच्छता मानण्याचा निर्णय घेतलाय, तुम्ही पण घ्या। धन्यवाद। लक्ष्मी अगं लक्ष्मी, काय मंडळी, आमच्या लक्ष्मीचं सुद्धा पाहू नसतो बरं बघा, इकडे तिकडे भटकत बसते, आवाज सुद्धा नाही तिला। लक्ष्मी अगं लक्ष्मी, इकडे जरा बाहेर। काय तुमचं? काहीतरी सांगायचं आहे, बोला की तिथून। इकडे ते बाहेर, मी भाकरी भाजते। भाकरी लावते, इकडे बाहेर। सांगा, हात तर धुऊ द्या मला। हा बोला, काय होतं तुमचं? आपल्या गोड बातमी सांगायची आहे। कसली गोड बातमी? सांगा की मग लवकर। अगं आपल्या दादासाठी एक शेजारच्या बाजूने स्टॉल आलाय, निर्वेसनी पण मुलगा आहे, तंबाखू नाही खाईत, गुटखा नाही खाईत, सिगरेट नाही आवडत, दारू नाही पियत, निर्वेसनीच मुलगा आहे। हो का? आपल्या राधासाठी निर्वेसनीच मुलगा पाहिजे। दोन एकर जमीन कमी असली तरी चालत, पण आपल्या राधासाठी निर्वेसनीच मुलगा पाहिजे। निर्वेसनीच आम्ही चौकशी केली। हा का? तुझ्या राधाला तळवाय सांग। नाही, मी तिला आजच सांगेन। बर बर। काय घरातला किराणा संपले का? काही नाही बघा, सर्व आहे। बर, मग मी शेतावर जाऊन येतो। हा या तुम्ही जाऊन, माझी पण तिकड भाकर करपल्या कर। लक्ष्मी अगं लक्ष्मी, काय यांची ती सारखीच लक्ष्मी लक्ष्मी
करतात. मला चहा घेऊन या. आणते आणते. काय हो मंडळी, आज खूप शेतात काम केलंय, हातपाय दुखतेत. लक्ष्मीला थोडीशी दाबायला बोलावं लागतीये. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, चहा झाली का नाही? झाली झाली, आणते. घ्या आपल्या चहा सारखं करत असतात. अगं माझे पाय दुखतेत, थोडेसे दाबून देशील का? नाही नाही, मला खूप कामं पडलेत. भाकऱ्या भाजीचे आहेत, भांडी घासायचे आहेत, तुम्हीच तुमचे दाबून घ्या. आपलं आपुलच दाबलेलं बरं. कधीपासून पाहुणे येते? 11 वाजता येतो म्हणले होते, अजून नाही आले. मंडळी 11 वाजले का? आमच्यापेक्षा तुम्हाला काय दिसते? येतील पाहुणे. आले वाटतं पाहुणे. या या, राम राम. बसा बसा. 11 वाजता येतो म्हणले होते, लेट केला. रस्ता खराब आहे. बरं. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, पाहुण्यांसाठी पाणी घेऊन या. कसा आहे पावसाने? बरं आहे का? बरं. इथे का तुम्ही नाही? मुलगा काय करतो? कपड्यांचं मोठं दुकान चालवतो. शेतात लावलाय का नाही? लावलाय की. काय लावलाय? ऊस लावलाय, ज्वारी पेरले, कापूस लावलाय, हरभरे पेरले. बर बर. मुलीला घेऊन ये की, आम्हाला पण शेतात लय कामं पडले. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, राधाला घेऊन या. आणते आणते. जा सर्वांना नमस्कार कर. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. नको नको आधी नको. आयुष्यमान भव. सुखी राहा. चांगली संस्कार दिसते. हो मग पाटलाची पोर आहे ती. बर बर बर. तुमच्या मुलाला असे काय संस्कार दिसत नाही? काय झाला? तुमच्या मुलाने आलेला नमस्कार केला नाही. जारी रे का सर्वांना नमस्कार कर. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. सुखी राहा. सुखी राहा. मग मुली तुझं नाव काय? राधा. किती शिकले? 15वी. बरोबर. मुलीला स्वयंपाक पाणी बनवता येतं का? हो सगळं येतं बघा. स्वयंपाक येतो, कम्प्युटरचा क्लास झालाय, मेकअप करता येतो, शिवणकाम करता येतो, सगळं येतं बघा आमच्या राधाला. लयच गुणी आहे आमची राधा. बर बर. आमच्या इकडं स्वयंपाक पाणी करताना डोक्यावरचा पदर पडत चालत नाही. पहिले तुमच्या मुलीच्या डोक्यावर पदर द्या. हा देते देते. दे ना पोरी. बर बर बर. परत तुला काही बोलायचं असेल तर आताच बोलून घे. नको नको विकाल, तुम्हीच बोला की. आम्हाला पोरगी पसंत आहे. देण्या घेण्याचं बघा. आमचं बघा बघा किती सुंदर दिसतंय, त्याच्या हिशोबाने द्या अंडा. काय देतो की? मग फोडायची का सुपारी? थांबा थांबा थांबा. इतकी घाई नको करू. मला यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे. पटकन. तुमच्या घरी शौचालय आहे का? असं कसा प्रश्न विचारता? सांगा की मग. नाही. मग कुठे जाता? आमच्या पोरीच्या डोक्यावर खर्ची पदर पडलेला चालत नाही तुमच्या इथे. आणि तुमच्या घरी शौचालय नाही हे चालतं का? याचा आम्ही बोलतो की तुम्ही जात असाल का? आमच्या मुलीला सवय नाही बाहेर जाण्याची. ज्या घरी शौचालय नाही त्या घरी माझी मुलगीच देणार नाही. आणि तुमच्या घरी मुलीच देणार नाही. नाही तर नाही. इथे येतात. तुला दुसरी बघू. दादा आला, दादा आला. मुलगी चांगली होती, स्वयंपाक बनवत येतो, मेकअप
आमचा महाप्रसाद झालाय, जेवण वगैरे आम्ही झाले. आता आम्ही जातो पालखी सजवला. चल विरल पालखी सजव. ते निघालं पालखी सजवते पालखी. आता आमची पालखी निघाल बाप्पाची 3 वाजता. तर सजावट करूया आपण पालखीची. फुलं वगैरे इथे आहेत. अरे पहिले वावायला पण लागतील बघू वाटतं आपल्याला. हा पुसून घ्यायचं. हल्ले गार आहे. ही पालखी आहे, ही सजवायची आहे फुलांनी मस्तपैकी. ती बाप्पांची मूर्ती तुम्हाला अगोदर दाखवलीच असेल. फडक्यामध्ये गोंधळून ठेवलेली आहे ब्राह्मणाने. इकडं बघ इकडं.
आमचा फिरून झालाय. आता आमच्या वलीला येत आहेत. आपला घर आहे आणि ह्या साईडला पालखी आहे. एवढं इथं नाचतायत. आता इकडे येतील आणि मग इकडनं मग ह्या साईडून घेऊन हे घर ह्या साईडला जातील. पोटात दुखतं ना मग कशाला खातस? वहिनी किती दिवस आले लास्ट आहेत ब. तर मित्रांनो बघूया आता ठिकाणं येतील आणि आपल्या इथं मग घराची आरती करू. मस्त 2-3 फोटो काढतो.
सजवायला आलो होतो ना, सजवाय आलेलो. केली केली किती काय झाली? पाठीशी उभारली धंदा रोखला म्हणून या पद्धतीची पायसा टाकला तर माणूस आवडण्यासारखं आपटल. पालखी वगैरे आमच्याकडे येऊन गेले. आता ह्या साईडला खालच्या आलीनी एकदम वरच्या वरीला जिथं जे मंदिर आहे ना त्या साईडला, तर जाऊया आपण तिकडे. पालखी गेली त्या साईडला. आता इकडनं परत डबल वरच्या वरीला जिथे आपले मंदिर आहे त्या साईडला. तर मित्रांनो, मी ब्लॉग हा इथपर्यंत थांबवतो कारण का मोठा ब्लॉग होईल खूप आणि गाव अजून खूप मोठा आहे. म्हणजे अजून खूप बाकी आहेत घरं घ्यायला पालखी. हा घेऊन येतो. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथंच थांबवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो.